यूपीएससी परीक्षेमध्ये रँकिंग मिळवणाऱ्या अंध प्रांजल पाटीलची व्यथा एबीपी माझानं दाखवल्यानंतर रेल्वे मंत्रालय आता खडबडून जागं झालंय। इतकंच नाही तर अंध प्रांजल पाटील ज्या पदासाठी पात्र झाली होती त्याच इंडियन रेल्वे अकाउंट सर्व्हिसमध्येच तिला रुजू करून घेतलं जाणार आहे। रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी त्याबाबतचे आदेश दिले। यापूर्वी यूपीएससीत घवघवीत यश मिळून देखील फक्त अंध असल्यामुळे प्रांजल पाटीलला नोकरी नाकारण्यात आली होती। प्रांजल पाटील हिनं यूपीएससी मध्ये 773वा रँक मिळवलाय। मला असं वाटतं की हा निर्णय तर म्हणजे पहिल्या दिवशीच होऊ शकला असता जेव्हा हे सगळं झालं, आणि खरं तर हे सगळं नसतंच झालं तर अशी पुन्हा सिच्युएशन भविष्यात येऊ नये। आणि मला पटकन म्हणजे एक मेल आणि एक लेटरची अपेक्षा आहे, कारण की मला ऑफिशियली मग कळेल की नक्की हे झालेलं आहे का। निवडणूक आयोगानं उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूर अशा 5 राज्यांच्या निवडणुकांची घोषणा केली आहे। त्यातील उत्तर प्रदेशात तब्बल 7 टप्प्यात मतदान होणार आहे, तर गोवा आणि पंजाब या दोन्ही राज्यात 4 फेब्रुवारीला लोक आपला कौल देतील, तर उत्तराखंडमध्ये 15 फेब्रुवारीला मतदान पार पडेल आणि 11 मार्चला 5ही राज्यांची मतमोजणी पार पडेल। नोटाबंदी, समाजवादी पक्षात असलेली यादवी, पंजाबमध्ये बादल विरुद्ध आपचा संघर्ष, गोव्यात संघाचे माजी नेते आणि भाजपमधील लढाई यामुळे ही निवडणूक लक्षवेधी ठरणार आहे। दरम्यान एबीपी न्यूज नेटवर्कने जो सर्व्हे केलेला आहे त्याचा ओपिनियन पोल समोर आलाय, ज्याच्यामध्ये पंजाबमध्ये कुणाची सत्ता येईल तर अकाली दल आणि भाजपला 50 ते 58 जागा मिळतील असा कौल मिळतोय, तर काँग्रेसला 41 ते 49 पर्यंत, तर आपला 12 ते 18 जागांपर्यंत यश मिळू शकतील असा कौल एबीपी न्यूजच्या सर्व्हेतून समोर आलाय। दुसरीकडे पंजाबमध्ये मुख्यमंत्री पदासाठी पसंती कुणाला मिळतेय तर 29% इतकी पसंती मिळते काँग्रेसच्या अमरिंदर सिंग यांना, तर 20% पसंती मिळते अकाली दलाच्या प्रकाश सिंग बादल यांना आणि 8% इतकी पसंती मिळते आपच्या भगवंत मान यांना। उत्तराखंडमध्ये कोणाची सत्ता येऊ शकते याचा देखील सर्व्हे केलेला आहे। एकूण 70 पैकी 35 ते 43 जागा भाजपला मिळू शकतील असा कौल मिळतोय सध्या तरी, आणि काँग्रेसला 22 ते 30 जागा। तर मुख्यमंत्री पदासाठी पसंती ही 19% इतकी मिळतेय काँग्रेसच्या हरीश रावत यांना, तर 13% इतकी भाजपच्या बीसी खंडुरी यांना। समाजवादी पक्षातील यादवीनंतर अखिलेश यादव आज त्यांच्या समर्थक आमदारांची त्यांनी बैठक बोलावली आहे आणि अखिलेश यांनी समाजवादी पक्षाच्या नवीन जिल्हाध्यक्षांची घोषणा केली आहे। तर दुसरीकडे अखिलेश यांनी आयोजित केलेलं अधिवेशन हे असंवैधानिक आहे असं पत्र मुलायम सिंग यादव यांनी निवडणूक आयोगाला लिहिलं आहे।